सदाशिव कीर्तनांच्या मिसेस ना? हो. माफ करा पण मी ओळखलं नाही तुम्हाला. पण मी ओळखते तुम्हाला. कसे आहेत कीर्तने साहेब आता? ठीक आहे. घरीच आहेत का सध्या? हो, मला जरा काम आहे, मी निघते. थांबा ना एक मिनिट. कीर्तने साहेब आता किती दिवस घरी बसणार आहेत? माहित नाही. झाल्या प्रकरणात त्यांचीच चूक होती ना? नाही, पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय? मग कोणाला विचारणार? त्यांच्या ह्या अशा वागण्यामुळे त्यांच्यावरचा विश्वासच उडालाय. सांगा ना, ते असे का वागले? हा प्रश्न जाऊन तुम्ही त्यांना विचारा ज्यांनी यांची सस्पेन्शन ऑर्डर काढली. त्या न्यूजपेपरवाल्यांना जाऊन विचारा ज्यांनी नको नको त्या बातम्या छापल्यात. यांच्यावर प्राणघातक हल्ला सुद्धा झाला. नको नको त्या अफवा पसरवतायत लोक. त्यांना जाऊन विचारा ना हे सगळे प्रश्न. आणि एवढीही हिंमत नसेल ना तर स्वतःला विचारा की कीर्तनेंसारखा प्रामाणिक माणूस असं चुकीचं काम करेल का? तर प्रत्येक वेळेला तुम्हाला उत्तर नाही असंच मिळेल. खयालो में अरे माझे विचार करायचे असेल तर माझ्या सोबत करायचे असतील. तू रडतेस? नाही. एक मिनिट. आता मला हे अजिबात सांगू नको की मी रडत नव्हते, माझ्या डोळ्यात कचरा गेला होता, इन्फेक्शन झालंय किंवा मला सर्दी झाली आहे, नाक नाही वाहत आहे, डोळ्यातून पाणी येत आहे वगैरे. सगळी कारणं जुनी झाले. काय झालंय चुपचाप सांग. तुला सांगावं असं काहीच झालं नाही. मग काय डोळ्याचे एक्सरसाइज म्हणून डोळ्यातून पाणी काढतेस? कार्तिक, काय झालंय मला प्लीज सांगशील? मला जायला हवं. किमो सरांनी लवकर बोलवलंय. निघते मी. बाय. एक मिनिट गायत्री. गायत्री, आपण अजूनही चांगले मित्र नाही आहोत का? नसेल तर नको सांगू तुझ्या मनातून. कार्तिक, बाबांना इतकं एकाकी, इतकं डिप्रेस्ड मी कधीच नाही बघितलं. आणि कधी बघायची इच्छाही नाही. गायत्री, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. तुझ्या बाबांसारखा साहसी आणि धाडसी माणूस, सरळ मार्गी माणूस, त्यांच्यावर असे आरोप लादले जातात ना तेव्हा तो माणूस सगळ्यात जास्त खचतो. आणि गायत्री, आय कॅन इमॅजिन तुझ्या बाबांना कशा आणि काय काय सिच्युएशन्स मधून जावं लागतं. आणि त्यात लोक त्यांच्याबद्दल, त्यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपांबद्दल काय म्हणत असतील याचंही त्यांना टेन्शन येत असेल. तुला माहितीये, बाबांनी स्वतःपेक्षा जास्त आमची काळजी केली. आणि आज त्यांची तत्व मागे पडतायत ना म्हणून ते जास्त हर्ट झाले. आयुष्यभर जी तत्व ते धरून चालले होते, ज्यावर त्यांचा अतोनात विश्वास होता की या तत्वांमुळे त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही वाईट होणार नाही, आणि आज तीच तत्व त्यांच्या समोर चुकीची ठरतात. गायत्री, वेळ चुकीची आहे, त्यांच्या विरोधात असणारी माणसं चुकीची आहे, त्यांची तत्व चुकीची नाही. त्यांची तत्व या काळात काय कुठल्याही काळात सरळ मार्गी माणसाला दिशा दाखवणारीच आहे. बघ, मी इतके दिवस त्यांच्यासोबत जो काय थोडा वेळ मला मिळाला त्यांनी हेच शिकलं. हाय कार्तिक. फ्री आहेस? हाय. मला रिहर्सलला वेळ आहे, सो लेट्स गो फॉर कॉफी. व्हॉट्स इट? एक मिनिट. मी गायत्रीशी बोलतोय. कम ऑन यार कार्तिक, दिस इज नॉट फेअर. तुझा वेळ माझ्यासाठी कधीच नसतो. चल ना, पटकन कॉफी पिऊन परत येऊ. अनु, त्याने सांगितलं ना की तू माझ्याशी बोलतोय, सो प्लीज. अगं 10 मिनिटात परत येतो आम्ही. काय चाललंय तुझं? तुला दिसत नाही आम्ही दोघं बोलतोय ते? मधनच काय कॉफीचं?
नाही येणार. सो प्लीज जा. ओके ओके फाईन. कार्तिक, आपण रिहर्सल नंतर भेटू. ओके बाय. बरं